गीताली विनायक मंदाकिनी. मिळून सारेजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून सारेजणी मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 सुरू केला आहे आणि त्याच्या अंतर्गत स्त्री चळवळ आणि मी या विषयावर आपण विविध क्षेत्रातल्या लोकांशी गप्पा मारतो. आज आपल्याकडे डॉक्टर गिरिजा गोडबोले आली आहे. गिरिजा, नमस्कार. गिरिजा ही पर्यावरण आणि विकासाच्या मध्ये काम करते आणि अजून एक ओळख म्हणजे ती माझी मोठी मुलगी आहे. त्याच्यामुळे गिरिजा, आज आपण गप्पा मारूया. गिरिजा आपल्या घरी चालूच असतात. तर तुम्हाला सांग की तुझ्या आयुष्यात स्त्री चळवळ प्रथम कधी आली? बापरे, अगदी स्पष्ट आणि ऑनेस्टली सांगायचं तर स्त्री चळवळ ही माझ्या आयुष्यात येऊन आदळल्यासारखी झाली. कारण की तू त्याची एकतर अर्थात म्हणजे चळवळीचा मध्ये असलेली एक हे होतीस आणि नारी समता मंच सारख्या संस्थेचे संस्थापक सदस्य पण तू आहेस. त्याच्यामुळे मला वाटतं ती अशी आपसुकच माझ्या आयुष्यात ती आली. आणि मी आदळली अशासाठी म्हणते की तुझं आणि बाबाचं जे काही वैवाहिक आयुष्य होतं त्याच्यातली जे काही टेन्शन्स होती त्याच्यामुळे जे काही घडत होतं तर त्याच्यामुळे ते चळवळीचं ते सगळं जास्ती फुल ऑन मला ते अनुभवायला मिळालं. तेव्हा जरा मला असं त्रासदायक पण ते खरं सांगायचं तर वाटलं होतं की पर्सनलीच पॉलिटिकल हे फार जवळून अनुभवायला मिळालं असं मला वाटतं. पण ते सगळं अनुभवण्यात किती तो रिचनेस होता ते काही वर्षांनंतर माझ्या लक्षात आलं की मी खरंच म्हणजे लकी आहे इन अ वे. तेव्हा जरी मला खूप चिडचिड होत असली, त्रास होत असला, तरी आता मागे वळून पाहिलं तर वाटतं की त्याच्यामुळे मला खूप एक शक्ती मिळायला, स्ट्रेंथ मिळायला नक्कीच त्याचा उपयोग झाला. त्याच्यामुळे मी खरोखरच भाग्यवान आहे की ही चळवळ माझ्याकडे म्हणजे मला फार काही कष्ट न घेता ती आधी माझ्या वारशात आल्यासारखी आली. आणि मग ऑफकोर्स मला ती पटली, त्याच्याविषयी मला काही वाटलं म्हणून मग मी ती त्याच्यात थोडंफार कॉन्ट्रीब्यूट करायचं हे करून पुढे जायचा प्रयत्न करते. तुझं शिक्षण कसं झालं आणि काय आवडीचे विषय आणि तुला जे हिंडायला खूप आवडतं ते? माझं म्हणजे मी 10वी नंतर सायन्सला गेले. नंतर मी BSc बॉटनी वनस्पतीशास्त्र या विषयात केलं. पण ते करत असताना मला ज्या पद्धतीने तो विषय शिकवला जात होता तर तो मला काही फार त्याच्यात रस वाटला नाही. त्यापेक्षा मला माणसांमध्ये जरा जास्ती इंटरेस्ट वाटला. आणि जगदीश गोडबोले म्हणजे बाबाचीच एक पारद नावाची जी कादंबरी आहे त्याच्यातलं एक पात्र हे अँथ्रोपॉलॉजिस्ट आहे, सलमान. म्हणजे मानवशास्त्रज्ञ ती असते. आणि मला तो विषय खूप इंटरेस्टिंग वाटला. मला असं वाटलं की मला स्वतःला जाणून घ्यायला आणि माझा समाज नीट समजून घ्यायला मे बी हा विषय म्हणजे मला उपयोगी पडेल. त्याचं कारण एक असंही होतं की आपलं कुटुंब आणि मी ज्या शाळेत गेले किंवा बाकी माझ्या मैत्रिणी होत्या त्याच्यात खूप मला फरक जाणवायचा. आणि म्हणजे आय कुड नॉट मेक एनी सेन्स आउट ऑफ इट. कारण की म्हणजे काय जात मानणं असेल, धर्म असेल किंवा देवतांचं त्याच्यात मला कुठेच काही कळत नव्हतं. आणि मला असं वाटलं की हे सगळं समजून घ्यायला की समाज काय आहे, या चालीरीती काय आहे, तर या सगळ्यात मला त्याचा फायदा होईल हेही मला एक वाटलं. म्हणून मी त्या विषयाकडे वळले. आणि मग त्याच्यामध्ये मी मास्टर्स केल्यावर पुणे विद्यापीठातून मला एन्व्हायरमेंट एज्युकेशन, पर्यावरण शिक्षणाच्या एका कोर्सविषयी कळलं जो अहमदाबादमध्ये होता. तर तोही मला वाटलं की अरे वा, हे मला आवडेल शिकायला. कारण की त्या कोर्समध्ये तुम्ही वेगवेगळे मीडिया कशा पद्धतीने वापरू शकाल पर्यावरणाचा संदेश द्यायला लोकांपर्यंत, असं ते 8 महिन्याचा कोर्स होता. म्हणून मग मी तो केला. आणि मग परदेश गमन आणि हे कधी? मग त्याच्यानंतर मी संस्थांसोबत ऍक्च्युली काही काम केलं. मी WWF ही माझी पहिली नोकरी होती, वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर. कारण मला पर्यावरण हे आवडत होतं. कारण 10वीत असताना जेव्हा सेव्ह द वेस्टर्न घाट्स मार्च म्हणजे पश्चिम घाट बचाव आंदोलन मोहीम ही होती, तर त्याच्यात बाबा जगदीश गोडबोले कोऑर्डिनेटर होता. आणि मी 10वीत होते पण मला जमेल तशी मी त्या मोहिमेत पण सहभागी झाले होते. आणि तेव्हापासून म्हणजे ते घरचंच कार्य असल्यासारखं थोडंसं होतं. त्याच्यामुळे मला पर्यावरण आवडत होतं हे लक्षात आलं होतं. त्याच्यामुळे या कोर्सला मी गेले होते. आणि मग म्हणजे काय आपसुकच मग WWF हा ऑब्व्हियस चॉईस सारखा होता. मग त्याच्यानंतर मी सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन मध्ये काम केलं. त्याच्यात आम्ही हिमाचल फॉरेस्ट डिपार्टमेंट सोबत काही फॉरेस्ट मॅनेजमेंट विषयी त्यांना ट्रेनिंग द्यायचं काम केलं. अशा पद्धतीने मी काही वर्ष याच्यात काम केलं. मला एक वर्ल्ड बँकेची फेलोशिप पण मिळाली होती, रोल ऑफ NGOज इन डेव्हलपमेंट याच्यावर संशोधन करायला.
आणि मग त्याच्यानंतर मला वाटायला लागलं की आपल्याला पुन्हा एकदा स्टुडंट लाईफ जायचंय. म्हणजे त्या फेजमध्ये जायचंय. म्हणून मग मी केम्ब्रिजला एमफिलला ऍडमिशन घेतली. एन्व्हायरमेंट सोसायटी अँड डेव्हलपमेंट असा तो 9 महिन्याचा मास्टर्सचा कोर्स होता, तो केला. आणि नंतर मग मी PhD पण तिथूनच केली. मला कारण गेट्स केम्ब्रिज ट्रस्टची स्कॉलरशिप मिळाली एमफिल आणि PhDला, म्हणून मग मी तिथे UK मध्ये मी होते अनेक वर्ष. आणि PhDचा विषय काय? माझा विषय होता की जे सगळं जमिनीची विक्री चालली आहे पुण्याच्या आसपासच्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल मावळ सारखे जे तालुके आहेत, तर त्याच्यात या जमीन विक्रीमुळे तिकडच्या समाजावर, ग्रामीण लोकांवर त्याचे काय काय परिणाम होत आहेत आणि लोकांना त्याच्याविषयी काय वाटतंय. बरोबर. आणि एक छोटा त्याचा भाग असाही होता की महिलांना आपल्या वारसा हक्काविषयी जमिनीतल्या माहिती आहे का, आणि त्या म्हणजे काय त्यांचे व्ह्यूज काय आहेत याविषयी, म्हणजे तो हक्क घेण्याविषयी, असा तो अभ्यासाचा ओव्हरऑल एक विषय होता. आणि मग त्या अभ्यासाचा आणखीन आत्तामध्ये जे मुळशी पॅटर्न किंवा आत्ता जे काय एकूण चाललंय पौडच्या तिकडे, असा तुला काही आता हे लावता येतोय का, संबंध लावता येतोय? म्हणजे एक तर अगदी स्पष्ट दिसतंय की जमिनीशी जसं जसं नातं त्यांचं बदलत चाललंय, त्यानुसार त्यांचा समाज जीवनाचा एक पोत असतो ना, तर तोही खूप बदलताना दिसतोय. म्हणजे अगदी काही काही साध्या गोष्टी जे ते गृहीत धरून चालत होते, म्हणजे आपल्या शेजाऱ्यांकडून, आपल्या भाऊकीच्या लोकांकडून, तर ते आता मला वाटतं बदलायला लागलं. आणि म्हणजे मी आणि माझं असं ते तिथेही आता बऱ्यापैकी पोहोचलंय. हो. आणि कमोडिफिकेशन ऑफ लँड जे म्हणतो की आता जमिनीकडे एक हे ऍसेट म्हणून बघायचं प्रमाण जास्त वाढलंय. आणि मग त्याच्यातून त्यांच्या एकंदर याच्यात मला वाटतं टेन्शन्स किंवा असं खूप जास्ती वाढायला लागले. नक्कीच. तू एकूणच म्हणजे जगदीश गोडबोलेंची जीवनसंस्था ती राहावी त्यांच्या मृत्यूनंतर म्हणून जे प्रयत्न करत गेलीस, ते प्रयत्न तू कसे कसे केलेस? जीवनसंस्था ही साधारण 85 साली सुरू झाली की पवना धरणामुळे जे विस्थापित झाले होते, तर त्यांचे प्रश्न घेऊन अशी संस्थेची सुरुवात झाली. तू पण त्याचे संस्थापक सदस्य होतेस. आणि मग हळूहळू लक्षात आलं की पाणी हा एक मोठा प्रश्न आहे. पिण्यासाठी पाणी असेल, बाकी पाणी असेल, मग त्याला धरून पाणलोट क्षेत्र विकासाची काही कामं. लक्षात आलं की आरोग्याचा मोठा प्रश्न आहे की त्या भागात, म्हणजे त्या 80च्या दशकात तिथे जवळपास दवाखाने नव्हते, म्हणजे गाड्या पण नव्हत्या, बस पण रेग्युलर नव्हती. तर मग त्या यांनी एक छोटंसं आरोग्य केंद्र तिथे सुरू झालं जवळ नावाच्या गावात, मावळमधल्या. आणि मग आरोग्य शिक्षणाचं काम काही सुरू झालं, पर्यावरण शिक्षण, असं बरेच वर्ष काम चाललं. मग 99 साली जेव्हा बाबा गेला, त्याच्यानंतर काही ट्रस्टी होते पण फार ऍक्टिव्ह नव्हते. पण मला वाटत होतं की अजूनही संस्थेची गरज संपलेली नाहीये, त्याच्यामुळे थोडंफार का होईना काम सुरू राहायला पाहिजे, असं म्हणून आम्ही काही ऍक्टिव्हिटीज चालू ठेवल्या होत्या. जसं बचत गटाचं काही काम होतं, तर तिकडच्या स्थानिक शांताबाई वर्वे ज्या आहेत, नंतर डॅशिंग भाई आहेत त्या, तर त्यांनी ते बचत गटाचं काम चालू ठेवलं. हातसडीचा तांदूळ विकायचं, त्या बऱ्याच प्रदर्शनात ते गट ते करायचं. त्याच्यानंतर कातकरी आदिवासी तिथे आहेत त्या भागात, छोटे छोटे, म्हणजे खूप नंबर नाहीये त्यांचा, थोडी कुटुंब प्रत्येक गावात असं आहे. पण त्यांची स्थिती फारच हलाखीची आहे, कारण की त्यांच्याकडे जमिनी नाहीत, शिक्षण खूप कमी, दारूचं प्रमाण जास्ती. तर मग या कातकरींच्या मुलांसाठी काही करता येईल का, असं म्हणून गेले काही वर्ष आम्ही खेळघर म्हणून एक ऍक्टिव्हिटी चालवतोय की त्यांना शाळेत जायची गोडी लागावी म्हणून. कारण कातकरींकडे जमीन नसल्यामुळे त्यांना वीट भट्टीवर नाही तर कोळसा भट्टीवर त्यांचं स्थलांतर होत असतं बरेचदा, तर तेही थोडं थांबावं असेही आम्ही काही प्रयत्न केले. आणि मग काही शेतकरी आता त्याच्यातले, म्हणजे कातकरी आता तिकडच्या मराठा किंवा इतर समाजातल्या शेतकऱ्यांची जमीन वाट्याने घेतात आणि शेती करतात, त्याच्यामुळे त्यांच्या मुलांना पण शाळेत जायला आता थोडं जास्ती म्हणजे स्थैर्य आल्यासारखं झालंय. आणि तुझ्या व्यक्तिगत आयुष्याकडे परत येत असताना तू काय विवाहाविषयी काय विचार केला होता, केलास का, आणि काय वाटतं तुला एकूण? म्हणजे मी म्हटलं तसं आपलं कौटुंबिक म्हणजे वैचारिक पार्श्वभूमी आणि एकंदर खूपच मोकळीक असल्यामुळे असं प्रेशर कधीच वाटलं नाही की आता लग्न केलंच पाहिजे. पण एका पॉइंटला म्हणजे मी लग्न केलं पण ते लग्न मी तसं म्हणजे रूढार्थाने थोडं नंतरच्या वयात, म्हणजे 29व्या वर्षी केलं. आणि माझा नवरा बऱ्यापैकी स्वतः खरं तर फेमिनिस्ट विचारांचा होता असं म्हटलं पाहिजे, पण एकंदर तो आला, ती बॅकग्राऊंड त्याची थोडी जरा काय म्हणायचं, म्हणजे ऑर्थोडॉक्स किंवा वेगळ्या पद्धतीची होती, आणि माझला ते काही ऍडजस्ट होता येईना. त्याच्यामुळे मग आम्ही दोघांनी ठरवलं की म्युच्युअल कन्सेंटनी आपण वेगळे होऊयात. मग असं होऊन आम्ही, म्हणजे मला आठवतंय की आम्ही डिवोर्स फाईल करायला पण आम्ही दोघं एकत्र गेलो होतो वगैरे, असं म्हणजे चांगल्या टर्म्सनी. आणि मी त्याला क्रेडिट देते की त्यांनी चांगल्या यांनी ते सगळं, कारण मी काही फार अशी सोपी माणूस नाहीये त्याच्यामुळे.
पण ते खूप सहज पद्धतीने ते झालं. हो. आणि त्याच्यानंतर माझं एक ब्रिटिश मित्र पण होता आणि म्हणजे त्याला फारच असं गंमत वाटायची, कारण एक आपलं उगाचच डोक्यात कुठेतरी असतं की ब्रिटिश असेल, वेस्टचा असेल तर तो जास्ती लिबरल किंवा असं म्हणजे वैचारिक याच्यावर, तर त्याला आपलं सगळं खूपच सगळं धक्कादायक वाटायचं. अरे असं, कारण त्याचे वडील तसे वयाने मोठेही होते आणि जुन्या विचारांचे होते. म्हणजे मला एक उदाहरण द्यायचं तर जेव्हा केम्ब्रिज विद्यापीठाच्या व्हीसी व्हाईस चान्सलर एक महिला झाल्या तेव्हा त्यांची कॉमेंट होती, बापरे म्हणजे जग कुठे चाललंय, विद्यापीठ यासारख्या विद्यापीठाची व्हीसी एक बाई झाली असं. आणि ते थोडं म्हणजे व्हिक्टोरियन व्हॅल्यूजचा पगडा असलेले ते होते. त्याच्यामुळे काय म्हणायचं, तीही मला एक वेगळा तो अनुभव होता. आणि तिथे धर्माचाही मुद्दा तुला असा वाटला का? म्हणजे तो ख्रिश्चन होता आणि मला थोडं म्हणजे मला ते थोडंसं कुठेतरी खटकायचं. म्हणजे मला ख्रिश्चन धर्म किंवा चर्चमध्ये जायला वगैरे आवडायचं, कारण नवा अनुभव होता. पण ते सारखं फादर सन अँड द होली घोस्ट सारखं की सगळं म्हणजे काय पुरुषांभोवती मला ते फिरतंय असं वाटायचं आणि थोडासा त्रास व्हायचा. अर्थात मला त्या धर्माविषयी मी काही खूप वाचलं होतं वगैरे असं नाही, पण म्हणजे थोडा मला, आणि मुळात देवावर विश्वास नसल्यामुळे पण त्याचे झालं असेल असं तुला वाटतं. पण हे तू म्हणत असताना कुठेतरी तुला बुद्धिझम आणि असं अट्रॅक्शन आहे का? त्याचा तू काही अभ्यास वगैरे केलायस का? अभ्यास नाही म्हणता येणार, पण मला त्याच्याविषयी काही पॉडकास्ट ऐकायला किंवा वाचायला आवडतं. कारण की मला असं वाटतं तो फार रॅशनल धर्म आहे. आणि हे सगळं करत असताना म्हणजे माझे काही मित्रमैत्रिणी होते, त्याच्यामुळे मला स्वतःचा धर्म आणि त्याच्यातली पण जात वास्तव जे काही आहे त्याच्याकडे ते कळायला पण खूप मदत झाली. म्हणजे बुद्धिझम नाही, त्याच्या अलीकडे थोडंसं की, आणि स्पेशली म्हणजे एका सो कॉल्ड उच्च जातीतून आलेली असल्यामुळे पण जे जात मानत नाही अशा कुटुंबात असल्यामुळे एक असं काहीतरी कल्पना होती की जात कुठे जात असं जे थोडंसं असतं ना, तशाकडे मी झुकत चालले होते. आणि मला ते कळत होतं की हे काही खरं नाहीये, म्हणून मी मुद्दाम थोडे कष्ट घेऊन लोकांशी बोलून की काय हे नक्की वास्तव आहे असं समजून घ्यायचा प्रयत्न केल्यावर म्हणजे खूपच धक्कादायक की स्वतःमध्ये पण जात कशी मुरलेली आहे आणि ती काढायला कसे खूप प्रयत्न करायला लागतात हे पण मला वाटतं. आणि मग या सगळ्यात परत स्त्री चळवळीचं जी आयडिओलॉजी आहे त्याचा पण मला वाटतं मला मदत झाली. इंटरसेक्शनॅलिटी स्पेशली काय स्त्री मुक्ती चळवळीतलं साधारण 90च्या शतकात जास्ती ज्याच्याविषयी बोललं गेलं अशा याचं. पण मला थोडं हेही खटकतं, म्हणजे खटकायचं आणि अजूनही खटकतं की आपल्या म्हणजे पुण्यातल्या किंवा असे जे काही ग्रुप्स आहेत, फेमिनिस्ट ग्रुप्स असतील, विमेन, त्याच्यातही अजून असं वाटतं की ज्या पोझिशन्स आहेत जिथे नेतृत्व जे दिसतं ते एका विशिष्ट जातीचंच अजून दिसतं किंवा त्यांची समजही मला काही फार कन्व्हिन्सिंग वाटत नाही की त्यांची जातीची स्वतःची समज कितपत आहे, जातीयांच्याकडची कितपत आहे. आणि मी म्हटलं तसं की मी काही त्याच्यातून बाहेर आली आहे, मी डिकास्ट झाली असं अजिबातच नाही, पण निदान ती एक जाणीव व्हायची जी प्रोसेस असते ती नक्की सुरू झाली की मुद्दाम प्रत्येक गोष्टीकडे आधी ती लेन्स लावून थोडं बघायचा ॲटलिस्ट प्रयत्न, असं मला वाटतं. आणि सामाजिक कामाच्या संदर्भात तुझी भूमिका अशी होती ना की पूर्ण वेळ काम करून पैसे नाहीत वगैरे अशा प्रकारचं करायचं नाही. तर एकूण तशी ती वाटचाल कशी होतीये तुझी आणि काय वाटते तुला त्याविषयी? म्हणजे मी म्हटलं तसं जीवन संस्थेशी मी साधारण शाळेत असल्यापासून संबंधित आहे, कारण मी अगदी 8वी 9वीत असल्यापासून रेग्युलरली त्या भागात जाते. तिकडचे मी अनेक प्रसाद पण घेतलेले आहेत की पूर्ण पिसवा जळवा चावून असं बरेचदा हे केलेलं आहे. आणि मला एक वाटायचं कायम की मला हे जे काही काम आहे जीवनसारखं ते मला म्हणजे मला ते करायला आवडतं म्हणून करायचंय. त्याच्या म्हणजे माझं काय पोट त्याच्यावर अवलंबून नसलेलं मला आवडणार आहे. तर तसं मी बरेच वर्ष तो बॅलन्स ठेवला होता की नोकरी करायची ती वेगळ्या संस्थेत आणि व्हॉलंटरी काम किंवा यांना काही मदत, जसं आता फॉर एक्झाम्पल आत्ताच रिसेंटली की पावसामुळे कातकरी लोकांना मजुरी मिळत नाहीये सध्या, म्हणजे काम मिळत नाहीये शेतात आणि जमीन पण नाहीये आणि म्हणजे काय पैसे नसल्यामुळे असा स्टॉक त्यांना करून ठेवता येत नाही ना. आणि प्रॉब्लेम असा आहे की बऱ्याचशा लोकांकडे कागदपत्र नसतात, त्याच्यामुळे रेशन त्यांना मिळणं जे अपेक्षित असतं तेही त्यांना खूप कठीण जातं. तर मग अशा लोकांसाठी रेशन किट्स त्यांना द्यायची, मग त्याच्यासाठी फंड रेझिंग करायचं किंवा आता जसं कलेक्टरने आम्हाला मदत केली तर तशा म्हणजे माझा वेळ, माझी एनर्जी मी त्याच्यासाठी देते, असं मी ते चालू ठेवलं अजूनपर्यंत.
पण हेही कळतं की हे काही फार हा शाश्वत मार्ग नाही. म्हणजे टिपिकल NGO अशा त्या पद्धतीने जरी करायचं नसेल तरी एक काहीतरी आपल्याला फर्म बेस लागेल, म्हणजे एक फंडिंगचा सोर्स लागतो. आणि हे करत असतानाही आम्ही थोडंसं काय म्हणायचं तिकडच्या ज्या ग्रामीण स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये पण असे थोडेफार प्रयत्न, जसं मिळून साऱ्या आणि मासिक असेल तर ते देऊन त्याचं वाचन तिथे करायचं किंवा अगदी आपला नेहमीचा पेपर वाचायचा आणि त्याच्याविषयी डिस्कशन्स असेही आम्ही तिथे प्रयत्न करून पाहिले होते. वैमी सावित्रीबाई नावाचं नाटक आम्ही तिथे सुषमा देशपांडेचं ठेवलं होतं आणि खूप आता छान वाटतं कारण की एकेकाळी तिथे म्हणजे असं मी तिथे मोटरसायकलने जायचे बरेचदा आणि तेव्हा ते जरा असं अप्रूप होतं. पण आता चांगलं वाटतं की खूप मुली आता तिथे टू व्हीलरवर जाता येताना दिसतात, इव्हन मोटरसायकल चालवताना. त्याच्यामुळे तो एक बाकी जो बदल होतोय तो तिथेही येताना दिसतो. आणि आता तुझं म्हणजे हे सगळं करत असताना ज्या परदेशवाऱ्या झाल्या म्हणजे जॉबच्या निमित्ताने असेल, स्कॉलरशिप असेल किंवा अशा सगळ्या, तर तिथे तू परदेशी टुरिस्ट म्हणून जाते का काहीतरी एक तुझं अँथ्रोपॉलॉजिकल जे सगळं आहे बॅगेज ते घेऊन जाते का? काय तुझा अनुभव आहे एकूण परदेशातला? म्हणजे अनेक वर्ष मी आधी स्टुडंट म्हणूनच जात होते, पण मला स्वतःला इंग्लंड हे सेकंड होम सारखं आहे. गेले अनेक वर्ष आता तिथे जाते. त्याच्यामुळे मी म्हणजे कधी कधी त्याच्यात वेगवेगळ्या संस्थांना भेटणं असेल किंवा आता फॉर एक्झाम्पल तिथे एकदा मी होते तेव्हा मार्च महिन्यात होते, त्याच्यामुळे 8 मार्चचा जो कार्यक्रम होता तर तिथे मी केम्ब्रिजमध्ये एकदा गेले होते आणि मला ते फारच नवल वाटलं होतं कारण आम्ही तिथे फक्त बायका होतो. म्हणजे तिथे कोणीच पुरुष, कारण की आपल्या इथे साधारण आपल्याला सवय अशी आहे की अशा कार्यक्रमात बरेचदा आपले पुरुष मित्र मैत्रिणी पण असतात, तर पुरुष तिथे नव्हते. तर मी त्यांना म्हटलं पण की, आणि मला असं वाटतं की थोडासा तिकडचा स्पेशली इंग्लंड मधला जो फेमिनिस्ट याचा इतिहास आहे त्याचा तो थोडासा मिलिटंट त्याला तसंही स्वरूप होतं. म्हणजे 19व्या शतकात असेल किंवा 20व्याच्या सुरुवातीला, तर त्याच्यामुळे ते अँटी मेन असं थोडंसं परसेप्शन मे बी अजूनही ते तसं टिकून असावं असं मला तिथे वाटलं. किंवा UN ची जी ही फॉर शी कॅम्पेन असते तर त्याची बस पण एक वर्ष मला आठवतंय मी असताना तिथे केम्ब्रिजमध्ये आली होती आणि बरीच तेव्हा स्टुडंट्स बऱ्यापैकी म्हणजे मुलं पण तिथे, अर्थात ते मुलांसाठी जास्ती होतं, तर तोही एक खूप चांगला अनुभव होता. आणि मी तिथे जेव्हा स्टुडंट होते तेव्हा खरं तर मी माझ्या म्हणजे 35च्या नंतर मी आता गेले होते स्टुडंट म्हणून, पण तरी मी तिकडचं स्टुडंट युनियन असेल किंवा मी फिट्झविलियम नावाच्या केम्ब्रिजच्या कॉलेजमध्ये होते तर त्याचं एन्व्हायरमेंट कमिटी असेल अशा याच्यात मी पण बऱ्यापैकी ऍक्टिव्ह होते. म्हणजे मला छान वाटायचं की बाकी सगळे असे विशीतले लहान लहान आहे आणि तू मोठी. पण थोडा मला एजिझमचा पण तिथे अनुभव आला की जेव्हा माझं खरं वय मी एकदा चुकून सांगितलं तर त्याच्यानंतर माझ्याशी जे वागायचं हे होतं थोडं मला ते बदललेलं वाटलं. पण याचा अर्थ म्हणजे तू मोठी असून लहान दिसते असा होता का? ओके. मला एक असं वाटलं की तू नेहमी असं आत्ताही म्हणालीस आणि एकूणही तुला युरोप जास्ती आवडतो आणि अमेरिका काही तेवढं आवडत नाही, पण युरोपही आवडतो ना म्हणजे ॲज कम्पेअर टू अमेरिका. तर म्हणजे असं काय म्हणजे अमेरिकेचं तुला काय खटकतं? अरे बापरे, अमेरिकेचं म्हणजे असं लक्षात आलंय का कधी? ते एक तर मला असं वाटतं की जरा म्हणजे एखाद्या देशाशी आपलं वेवलेंथ जुळत नाही तसं मला ते थोडंसं वाटतं. कारण मला अगदी स्टार्कली आठवतं मी पहिल्यांदा जेव्हा 98 मध्ये एका वर्ल्ड बँकेच्या याच्यासाठी गेले होते वर्कशॉपसाठी, तेव्हा मी आधी अमेरिकेत गेले आणि त्याचा तसा वास्टनेस पण आपल्याला थोडासा अंगावर येतो की खूप जागा, खूप सगळं, म्हणजे त्यांचं खायचे पोर्शन साईज म्हटलं तरी एवढे, ते एवढं सगळं प्यायलाही एवढं, ते असं जरा नको वाटायचं. आणि तिथून मी जर्मनीत आली, येताना थांबले होते दुसऱ्या गावात, तर ते मला इतकं मला खरं तर जर्मन भाषा काहीच कळत नाही, तरी मला असं थोडंसं असं वाटलेलं की हा हे थोडं आपल्यासारखं आहे, कारण की ते थोडा ऍटिट्यूड ही मला वेगळा वाटला. आणि मला असं वाटतं की मला इंग्लंड किंवा हे आवडायचं एक कारण एक तर जरा आवाजाचं हे कमी आणि लोकांचा इंटरफिअरन्स जो असतो ना, की एक स्पेस तुमची तुम्हाला जो फील असतो तर तो मला वाटतं मला तिथे जास्ती येतो. आणि या वयातली एकटी स्त्री या भूमिकेत या काय म्हणायचं हे याच्यात आपल्या इकडच्या लोकांना फारच जास्ती त्याच्यात इंटरेस्ट आहे असं वाटतं की म्हणजे ती काय करत असेल, मग तिला मित्र आहे का, मग तिचं काय, मग तिचं काय सेक्शुअल लाईफ कसं असेल वगैरे असं, म्हणजे ते कोणी ओपनली अजून तरी बोलत नसलं तरी ते कळतं तुम्हाला. किंवा ज्या चौकशा ज्या असतात ना तर ते थोडा तो फील इथे जास्ती येतो, त्या मनाने तिथे असं काही हे होत नाही. पण तिथल्या मगाशी तू म्हणालीस तसं व्हिक्टोरियन व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आणि एकूण ब्रिटिश माणसं
असं तुला कधी तू म्हणजे अँथ्रोपॉलॉजिकली त्याचा अभ्यास करणं आणि असं एकूण क्रिटिकली त्याच्याकडे बघणं का कुठेतरी हे रोमॅन्टिक पद्धतीने तुझं इंग्लंड लाइकिंग आहे असा एक मला प्रश्न पडलेला आहे. नाही, ते तसं नसावं असं मला वाटतं. कारण की काही माणसं हे सगळीकडेच बरोबर. जगभर हो. आणि म्हणजे मला मे बी जी भेटली ती ब्रिटिश माणसं मला चांगली भेटली असंही असेल, पण त्याच्यात सटल कुठेतरी असा पेट्रनायझिंग असं पण मला आलेलं आहे. कारण की आणि इंग्लंडच्या कुठल्या भागात तुम्ही असतात ते पण म्हणजे थोडंसं जरा रुरल भागात असाल आणि तुमचे 50-60चे जे लोक असायचे ते थोडंस की कसं आम्ही तुम्हाला शिकवलंय किंवा असं ते थोडंसं म्हणजे तो जो कॉलोनियल ॲटिट्यूड आपण म्हणतो तसा असतो. म्हणजे काय किंवा माझी जी घर मालकीण होती, मला आठवते की स्लमडॉग मिलियनेअर हा सिनेमा बघून आल्यावर म्हणजे ती अशी शॉक ठे होती. म्हणजे त्या सिनेमाचं हे जरी वेगळं असलं थोडं काय तरी तिला ते भयंकरच तुम्ही कसे राहता असं झालं होतं आणि ते मला फारच असं त्याचा त्रास झाला होता. किंवा तिच्या एकंदर वागण्यातून पण असं जाणवायचं की ते थोडं हे आहेच की कॉलोनियल हँगओव्हर थोडं आहे. आणि आता तू मग मेक्सिकोला वगैरे गेली होती किंवा अजून कुठल्या दुसऱ्या देशांमध्ये गेलीस तर तेव्हा तुला कसं म्हणजे तू कुठल्या नजरेने बघते असं देशाकडे त्या? मला असं वाटतं की तिकडचं एकंदर लोकांचे एकमेकांशी वागायची पद्धत ही पण मला एक आणि मला ते खूप जाणवतं की आपला देश एक विशिष्ट याच्यात म्हणजे काय बंदिस्त राहायचं मोठं कारण हे जात आहे की म्हणजे इथे प्रत्येक जण आपापल्या जातीचं आधी बघत असल्यामुळे पूर्ण देश असा हे जरा कमी येतो. वेरॅज तिथे ते कमी असल्यामुळे मे बी क्लास हा ऑफकोर्स एक असतो, पण तरी ते तिथेही पण अर्थात रिजनचा एक आयडेंटिटी असतेच, पण ती जातीचं हे जसं जाचक आहे तसं त्या मानाने मे बी ते मला इतकं जाणवलं नाही. पण मेक्सिको तू म्हणते तसं मी अगदीच काही दिवस होते त्याच्यामुळे ते वेगळं होतं. पण तरी एक असा वेगळा समाज असं बघायला किंवा त्यांच्या पर्यावरणाशी असलेलं नातं, स्पेशली तिकडचे जे अमेझॉन वगैरे भागातले लोक आहेत तर ते खूपच वेगळं आणि आपल्याला म्हणजे इव्हन आपले जे आदिवासी आहेत त्यांचं जे त्यांच्या पर्यावरणाशी नातं आहे तर ते खूपच आपल्याला म्हणजे लक्षात येतं की हे वेगळं आहे. पण अर्थात मला काही याच्यात रोमॅन्टिसाइज पण करायचं नाही, कारण की जशी बाकीच्यांची ऍस्पिरेशन्स असतात तशी आपल्याही इकडच्या काही आदिवासी तरुणांची आहेतच ऍस्पिरेशन्स. त्याच्यामुळे पण मग भारत तू किती बघितलास म्हणजे त्या मानाने तशी तुला हिंडायची आवड आहे, बघायची आवड आहे, तर देश जास्ती बघितलेस का भारतात सुद्धा जास्ती बघितलं? म्हणजे तू चिपको आंदोलनाच्या ह्याच्यात गेलेलीस त्या भागात? उत्तराखंडच्या भागात गेलीये, अरुणाचल, गुजरातमध्ये तर मी राहिलेलीच आहे, राजस्थान, केरळ, रिसेंटली मी त्रिची आणि काय वरंगल आणि काही पांडिचेरीला वगैरे तू गेलेलीस ना? त्रिची आणि वारंगल मध्ये ऍक्च्युली आम्ही जेंडर अँड सॅनिटेशन वर एक छोटा अभ्यास करत होतो की सिटी वाईड इन्क्लुझिव्ह सॅनिटेशन म्हणून एक कार्यक्रम होता, गेट्सनी सपोर्ट केलेला. तर त्याच्या अंडर काय दिसतं आहे असं थोडं म्हणजे त्या भारतात पण मी हिंडलेली आहे, पाहिलेला भारत असं नाही. नाही पण तिथे मग तेव्हा तू महाराष्ट्र, गुजरात, उदाहरणार्थ गुजरातमध्ये जास्ती राहिलीस म्हणून, तर असं काही लक्षात आलं का की सतत आपण जे म्हणतो पुरोगामी महाराष्ट्र पुरोगामी, तर तो खरंच पुरोगामी आहे? अर्थात ती गोष्ट जुनी आहे, तू गेलीस त्याला, तरी तेव्हा असं जाणवत होतं का की? तेव्हा मी गुजरातमध्ये राहत असताना गुजराती बायका ज्या अशा म्हणजे डॅशिंग किंवा म्हणजे काय स्वतंत्र आणि अशा वाटल्या होत्या मला की ज्यांच्याशी माझा संबंध आला की त्याच्यात म्हणजे बऱ्यापैकी असं की खूप अशा दबू नयेत वगैरे असं न वाटतं, बऱ्यापैकी इक्वल लेवलचं एक हे असलेलं आणि बऱ्यापैकी पुढाकार घेऊन गोष्टी करणाऱ्या असं माझं त्यांच्याविषयी एकंदर इम्प्रेशन झालेलं मला आठवतंय की. पण तिथे तेव्हा काही स्त्री चळवळ कितपत आहे किंवा असं काही तुमचं बोलणं व्हायचं त्या मैत्रिणीबरोबर? आणि असं म्हणजे तिथे विमेन्स ग्रुप्स होते आणि इवन म्हणजे खेड्यांमध्ये किंवा तिकडचे जे मालधारी वगैरे आहेत त्याच्यातल्या पण बायका बऱ्यापैकी स्ट्रॉंग असतात. आणि तर तसं पण म्हणजे अगदी रूढार्थाने तिकडच्या स्त्री चळवळीशी मी जाऊन भेटले बोलले असं नाही झालं, पण त्यांच्याविषयी साधारण माहिती होती. किंवा इवन सेवामध्ये तू गेली होतीस का? सेवामध्ये आमचंच म्हणजे जेव्हा मी तो एन्व्हायरमेंट एज्युकेशनचा कोर्स करत होतो तेव्हा एक आमची त्यांच्यासोबत की कसं काम करतात वगैरे एवढंच हे चालू होतं, फार असं डिटेलमध्ये असं नव्हतं झालं. पण तेव्हा दृष्टी नावाची तिथे एक मीडियाचं हे होतं, म्हणजे शबनम वीरमणी किंवा स्टॅलिन
पद्मा, हां तर ते सगळे लोक तेव्हा तिथे तो नव्याने फॉर्म झालेला तेव्हा ग्रुप होता. तर आम्हाला त्यांनी व्हिडिओचं ट्रेनिंग त्यांनी आम्हाला दिलेलं, मला ते आठवतं की मग आम्ही अहमदाबादच्या काही याच्यात वस्त्यांमध्ये जाऊन तिकडच्या बायकांची आणि आम्ही एक छोटं पथनाट्य पण तिथे बसवलं होतं. बरं. इतकं हे आता मागच्या गोष्टी आहेत ऑलमोस्ट विसरले की आम्ही असं सगळं. म्हणजे मला असं वाटलं की गणपतीमध्ये पथनाट्य करून आपण एक जायचो मंचाबरोबर, तुम्ही पण त्याच्यात असायचात. तर तशा ज्या गोष्टी केल्या, विशेषतः नर्मदा बचाव आंदोलनमध्ये तुम्ही होतात, मग तुम्ही लेख पण मिळून साऱ्या जणीमध्ये लिहिला होता, तर ते तुला त्याचा इम्पॅक्ट, म्हणजे जसं तू स्त्री चळवळीचं म्हणालीस तशी नर्मदा बचाव, आपला मेधातेशी संबंध असणं आणि अशा सगळ्याचा तुला पुढे काही उपयोग झाला किंवा तू जास्ती पुढे खोलात शिरली, असं काही झालं का? हो, म्हणजे मी म्हटलं तसं पर्यावरण क्षेत्रात काम करायचं जे आवड आणि म्हणजे की करायचं आहे आपल्याला हे कळणं, हे या सगळ्यातून मला वाटतं हळूहळू होत गेलं. नर्मदाच्या ह्याच्यात माझा थोडासा म्हणजे आक्षेप एवढाच होता पुणे ग्रुपसाठी की आपण फारच आपल्या आपल्यातच राहतोय. म्हणजे ही चळवळ काय आहे ते आपल्याला माहितीये आणि आपणच म्हणजे प्रीचिंग द कन्व्हर्टेड सारखंच होतंय, तर आपण जास्ती लोकांसमोर जायला पाहिजे. आणि मग नंतर जसं मी म्हटलं की जातीचं आणि हे कळत गेलं तसं नर्मदा आंदोलनातलं पण थोडंफार ते एक लक्षात येत गेलं की विशिष्ट जातीचेच लोक कायम पुढे असायचे. म्हणजे आता मला फारसं माहिती नाही, पण म्हणजे बाकी जातीच्या लोकांना मे बी हेतुपुरस्सर नसेल पण तरी त्यांना कॉन्शियसली जी द्यायला पाहिजे होती लिडरशिप, असं कुठेतरी आता एक लक्षात येतं. म्हणजे तेव्हा फारसं ते कळलंही नव्हतं, पण हे मला वाटायचं की आपण म्हणजे नर्मदेने अर्थात सगळा पॅराडाईम शिफ्ट सारखंच नर्मदेचं ते योगदान आहे. पण विशिष्ट जाती आणि वर्गातले लोक कायमच मला वाटतं की सपोर्ट ग्रुपमध्ये म्हणते की सपोर्ट ग्रुपमध्ये जास्त. पण मग तू स्वतः गेलीयस का तिथे? मी नर्मदेला मणिवेली वगैरे त्या भागात नाही गेले मी जास्ती. म्हणजे काय माझं ते जरा मी ऍक्च्युली केवडिया कॉलनीच्या रिसेटलमेंट याच्यात मी लायला मेहता म्हणून एक रिसर्चर आहेत, म्हणजे मोठ्या स्कॉलर आहेत त्या आता, आणि त्या तेव्हा त्यांचं PhD करत होत्या. तर त्यांच्या सोबत मी काही गावात गेल्याचं मला आठवतंय, आदिवासी गावांमध्ये बॉर्डरच्या, आणि मग तिकडच्या लोकांबरोबर गोलात बसून मोहाची दारू प्यायलेली आणि ती चिलीम, असं ते मला काही वेग मेमरीज आहेत. त्याच्यामुळे थोडंफार मला ते जमलं होतं जायला, पण जास्ती करून मी त्यांच्या बडोदा ऑफिसमध्ये दांडिया बाजारच्या नर्मदेच्या तिथेच मी एक दोनदा म्हणजे आपल्याला गावात जायला मिळेल अशा आशेने जाऊन, पण तिथे त्यांना काम हवं होतं करून म्हणून तिथेच लटकून पडले, असंही झालं होतं. पण नर्मदा हा फारच एक शिकवणारा असा अनुभव पण होता. म्हणजे मी त्या मनाने त्याच्यात खूप जास्ती हे नव्हते गेली नाहीस पुढे. एक मुंबईचं धरणं मला आठवतंय की जिथे म्हणजे फुटपाथवर आयुष्यात पहिल्यांदा झोपायचं एक अनुभव मिळाला होता, किंवा तिकडच्या सुलभमध्ये जाऊन आंघोळी करायच्या किंवा ते वापरायचं, असं थोडं म्हणजे एक स्वतःच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून काहीतरी. आणि म्हणजे गावांमध्ये मधून मधून राहत असल्यामुळे थोडंसं ते विश्व मला माहितीच होतं, पण हे वेगळं होतं. म्हणजे शहरात असं राहणं बरोबर ते वेगळं होतं. किंवा मला मी आता TISSच्या सोबत, टाटा इन्स्टिट्यूटच्या सोबत ते धनगरांचा प्रकल्प होता, तर तेव्हा माझी खूप इच्छा होती की धनगर जिथे राहतात तिथे त्यांच्यासोबत मला राहायचं होतं, किंवा इव्हन माझ्या आधीच्या कामाच्या इथे मला तसं ते राहायचं होतं. पण दरवेळेला मला लोकांनी की नाही सेफ नाही असं करून, आणि मी उगाचच ऐकलं त्यांचं असं करून थोडं तो अनुभव माझा अजून राहिला. रस्त्यावरती संघर्ष करणं आणि एकूण संघर्ष आणि चळवळ आणि नारे वगैरे असं तुझ्या स्वभावामध्ये आहे का नाहीये का? तिथे मला वाटतं थोडासा माझ्या फिजिकल याचा मला जरा जास्तीच इनहिबिशन सारखं आहे, की मला असं वाटतं की माझा तो आवाज असा खुला आणि दमदार आवाजात ज्या घोषणा असतात तसं काही मला ते जमत नाही. त्याच्यामुळे मी थोडीशी म्हणजे मी जाते, मी मनापासून जाते, कधी कधी तर मी एकटीच जाते तिथे. मला तो इश्यू आवडला, म्हणजे वाटला मला की तो मला माझ्यासाठी आहे तो महत्वाचा, तर मी तिथे माझ्या ओळखीचं कोणी नसेल तरी मी गेलेली आहे तिथे की, आणि मी तिथे घोषणाही देते, छोट्या आवाजात माझ्या होईना देते, पण म्हणजे मला तसं ते माझा विश्वास आहे की तोही एक मार्ग असू शकतो. अर्थात आत्ताच्या सगळ्या पॉलिटिकल सिच्युएशनमुळे त्याचं हे खूपच बदललेलं आहे, पण तरी तोही एक मार्ग आहे याच्यावरचा विश्वास माझा कायम आहे. आणि आत्ता जे पुण्यामध्ये रिव्हर वालं आहे त्याच्यामध्ये तू कितपत ऍक्टिव्ह आहे? मी त्या ग्रुपमध्ये आहे, पण मी फार ऍक्टिव्हली असं त्याच्यात हे नाही करत आहे. म्हणजे मी काही
म्हणजे थोड्याशा लोकांच्या त्यांच्याशी ओळखी करून देणं, की जसं नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनचे सदस्य होते, तर त्यांना याच्याविषयी सांगणं, किंवा रिव्हरचा एक स्वतःचा म्हणून राईट आहे, याच्या अंगाने काही करता येईल का वगैरे, असं थोडं त्यांचं एकमेकांशी मी कनेक्ट करून देणं, किंवा या ग्रुपमधले काही व्हिडिओज असतील किंवा काही महत्वाच्या घडामोडी असतील त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, असं थोडंसं कनेक्टिंगचं काम मी केलंय. आणि मला ते करायला आवडतं पण, कारण की लकीली माझे जे सर्कल्स आहेत ती खूप वेगवेगळी आहेत. म्हणजे जसं माझं एक कॉमनवेल्थ स्कॉलरशिप्स आहे की ज्याच्यात खूप गव्हर्नमेंटचे वेगवेगळ्या म्हणजे बरेच वरच्या पातळीवरचे पण लोक आहेत, किंवा लीड्स आमचं जे नेटवर्क आहे लिडरशिप फॉर एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट, त्याच्यात देशी विदेशीचे एन्व्हायरमेंट सेक्टर मधले लोक आहेत. तसंच माझं शांताबाई किंवा म्हणजे ग्रामीण पातळीवरच्या त्यांच्याशी काही आहे. मध्ये मी धनगर लोकांच्या एका ग्रुपमध्ये मला त्यांनी ऍड केलं होतं, तसं थोडं आहे. तर ते मला आवडतं की सगळ्या म्हणजे जमेल तसं एकमेकांशी त्यांचं कनेक्ट करून देणं. म्हणजे एका जागी स्थिर राहून डीपर काम करणं आणि असं नेटवर्किंगचं काम करणं, तर याच्यामध्ये तुला तुझी पर्सनॅलिटी नेटवर्किंगमध्ये जास्ती वाटते. आणि त्याचं कारण काय वाटतं? कारण एकतर आवड की वेगवेगळ्या गोष्टी, अनुभव, लोक, पण म्हणजे थोडंसं डिस्टन्स. मी काही फार सोशल अशी हे नाही की म्हणजे कुठेतरी जाऊन मी एकदम अशी काय हे ऑफ द पार्टी असं, तसं नाहीये माझी पर्सनॅलिटी. मला 1 to 1 जास्ती कम्फर्टेबल वाटतं, पण मला गोष्टी बघायला ऐकायला जास्ती आवडतात. आणि इथे मला वाटतं की माझं अँथ्रोपॉलॉजी मधलं जे ट्रेनिंग आहे त्याचाही थोडासा मला फायदा होतो, किंवा त्याच्यामुळे पण आवड जास्ती निर्माण झाली. म्हणजे माझे मित्रमैत्रिणी कधी कधी वैतागून मला म्हणतात, पण किती चौकशा, किती प्रश्न विचारतेस. मला असं वाटतं की ते जरा प्रोफेशनल हॅझार्ड सारखं झालंय, की आम्हाला आमच्या रिसर्च मध्ये खूप प्रश्न विचारायला लागतात, त्याच्यामुळे मग ते सगळीकडेच कॅरी ऑन होतात. आणि कलेच्या संदर्भात म्हणजे ड्रॉइंग असेल, गाणं असेल, नाच विशेषतः तू शिकलेस मला वाटतं ना, कथक, तर त्याच्याविषयी तुला असं वाटलं का पुढे की अरे आपण जास्ती परस्यू करायला पाहिजे होतं, नाही केलं? कथक मला आवडतं एक्सप्रेस करायला, पण मला म्हणजे मी ते जास्ती इनोव्हेटिव्ह पद्धतीने जिथे कथक वापरतात अशा अनफॉर्च्युनेटली याच्यात मी नव्हते. म्हणजे मे बी ताल याच्यात वगैरे थोडं ते इनोव्हेशन्स असतील, पण बाकी वैचारिक दृष्ट्या जे एक वेगळा दृष्टिकोन घेऊन तो नाचाचा फॉर्म वापरू शकला अशा यांच्याकडे मी शिकले नव्हते. त्याच्यामुळे तो थोडंसं मला ते तिथे बंदिस्त वाटायचं की एक आयडिओलॉजी वेगळीच आहे. म्हणजे मुवमेंट्स वगैरे आम्ही करतो आहोत, पण ऍक्च्युअली मला माहिती आहे की त्यांची आयडिओलॉजी काय आहे आणि ती माझ्याशी मॅच नाही होते. त्याच्यामुळे थोडंसं एक वेगळं रेस्ट्रिक्शन सारखंही होतं. पण मला असं वाटतं की खूप आता ग्रुप्स आहेत जे वेगवेगळ्या पद्धतीने नाच, गाणं किंवा थिएटर वापरतायत, आणि ते मला बघायला आवडतं. म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना मी पुरुषोत्तम करंडकच्या आमच्या टीम मध्ये असायचे. हो, मी लाईट्स करायचे. आणि तेव्हा फारशा मुली कोणी लाईट्स नाही करायच्या, म्हणजे माझ्यासाठी तेही जरा एक हे होतं, त्या घोड्यावर चढून आधी लाईट्स ऍडजस्ट करायचे वगैरे, असं ते त्याच्यात थ्रिल मला वाटत होतं. मला अभिनय कधीच फारसा म्हणजे जमेल असंही वाटलं नाही आणि करायला आवडेल असंही वाटलं नाही. त्याच्यामुळे मी पथनाट्यात थोडंफार आमच्या अहमदाबादच्याच काही केली होती, पण अदरवाईज अभिनय हा काही आपला हे नाही असं माझ्या डोक्यात एक. त्याच्यामुळे मी नाटक बघायला वगैरे आवडतं, पण करायला स्वतःला असं नाही आवडत. पण आता हे नृत्य हे माध्यम पर्यावरणासाठी कसं वापरू शकू, किंवा कोणतरी वापरतायत मग ते तू बघतेस, त्याचा अभ्यास करतेस, असं काही होतं का? ऍक्च्युली आत्ताच रिसेंटली मला वाटतं राधिका मुळे नावाची जी एक डान्सर आणि रिसर्चर आहे, तिने पाणी आणि नाटक असे खूप छान बसवले. मी ते पाहिलं नाही, पण असे काही हे आहेत. किंवा डेमोक्रेसीचा इश्यू घेऊन जसं आर्चिस्टनी नाटकाच्या फॉर्म मधून म्हणजे एक पात्री याच्यातून शर्मिला इरोमचं जे काही केलं, तर असे खूप. किंवा आता समथिंग लाईक ट्रूथ जे पर्णपेठेचं एक आहे, तर अशी म्हणजे वेगवेगळे प्रयोग खूप चाललेले आहेत. आणि मी त्यांच्याशी डायरेक्टली कनेक्टेड नाहीये, पण म्हणजे ते चालले आहेत हे मला माहिती, आणि जमेल तेव्हा बघायचा मी प्रयत्न करतो. आणि लेखनाच्या संदर्भात म्हणजे माझा आवडता विषय तिथे मी अशासाठी येते की माझा स्वतःचा विश्वास आहे की लेखनातून आपल्यालाही काहीतरी ग्रोथ होते, जास्ती स्पष्टता येते. तर तुला स्वतःला लेखनाविषयी काय वाटतं? माझं थोडंसं सुरुवातीचं म्हणजे लिहायला आवडतं, पण सुरुवातीला जेव्हा कळायला लागलं म्हणजे कॉलेज असेल किंवा त्याच्यानंतर थोडं कधी लिहावंसंही वाटलं तर थोडंसं असंही वाटायचं की मी काही लिहिलं तर, म्हणजे कारण बाबांनी काही पुस्तकं लिहिली, तू नंतर लिहायला लागलीस पण बाबाची आधी लिहायची.
की मग आपण याच्यासारखं लिहितो असं लोक म्हणतील का, म्हणजे थोडा आयडेंटिटी क्रायसिस सारखा, म्हणजे काही गरज नव्हती पण तेव्हाच्या त्या वयात वाटायचं. बरोबर. त्याच्यामुळे आणि आळस हा स्थायी भाव असल्यामुळे ते पण होतं की ते एक एक्सक्यूज सारखं पण होतं म्हणून. पण लिहून बरं वाटतं हेही कधी कधी होतं, कथार्सिसचा साठी लिहिणं हेही असतं. आणि मला असं वाटतं की मला नुसतं इवन वाचन असेल तर हल्ली मला नुसतं फिक्शन वाचायला मला खरंच कंटाळा येतो. म्हणजे कारण की मला असं वाटतं की तेवढ्या ताकदीच्या हे आहेत अशाही, कारण मला असं वाटतं की एक मला कुठल्याही याच्यात वाचताना हल्ली एक मला ओव्हरऑल सोशल इकॉनॉमिक फ्रेमवर्क शिवाय गोष्टी असतील तर मला ते त्याच्यात म्हणजे मला काय त्याच्यात काही असा फारसा रस वाटत नाही. म्हणजे हे अर्थात क्रिएटिव्ह हे असतं प्रत्येकाची लिबर्टी आणि कोणी काय लिहावं हे, पण ते मला असं वाटतं की त्याच्याशिवायचं बरंचसं लिखाण असतं आणि ते मला कंटाळवाणं वाटतं. किंवा म्हणजे असतात पण मला ते वाचावं असं वाटत नाही, असंही झालंय थोडंसं. इंग्लिश मधलं मी आधी बऱ्यापैकी काय काय वाचायचे, हल्ली आता परत सुरू केलंय. मधला काळ काही उगाचच न वाचण्याचा असा गेला असं वाटतं मला. त्याला समाज माध्यम जबाबदारी असं वाटतं का? म्हणजे कुठेतरी सारखं फेसबुकवर असणं अथवा काहीतरी फेसबुकवर मी स्वतः फारसं पोस्ट करत नाही. मला जेव्हा आमच्या कातकरी यांच्यासाठी किंवा काही मदत लागते तेव्हा मी फक्त फेसबुकवर जाते, कारण मला खरंच कंटाळा येतो की सारखंच लोक काहीतरी लिहितच असतात आणि आय एम नॉट शुअर की मला ते माहिती म्हणजे कळून पाहिजे. पण मग त्याच्यामुळे ते असं मागे पडल्याचाही फील येतो की कोणीतरी भेटलं की अचानक काही आपल्याला माहितीच नसतं. त्याच्यामुळे आता थोडं मी सुरू केलंय किंवा त्याचे पॉझिटिव्ह काही गोष्टी आहेत अगदीच मला मान्य आहे. किंवा अशा या माध्यमांमुळे की ज्यांना अदरवाईज शक्यता नव्हती पुढे आपलं तर त्यांच्यासाठी तर ते खूपच महत्वाचं आहे. याचा वापर, अतिवापर, गैरवापर सगळं चालतं, पण ते सगळ्याच बाबतीत असतं. पण तू म्हणतेस तसं की या सगळ्याचा पण नक्कीच परिणाम आहे की वाचण्यापेक्षा मग मी पॉडकास्टच ऐकीन किंवा काहीतरी युट्यूब व्हिडिओ बघेन, म्हणजे चांगल्या विषयाचं बघेन मे बी, पण वाचण्यापेक्षा तर तसंही ते होत आहे. आणि लिहिण्याच्या बाबतीत म्हणशील तर मला असं वाटतं की मला थोडंफार स्वतःचं म्हणजे स्वतःचे अनुभव आणि प्लस थोडं सोशल असं लिखाण जास्ती आवडतं. म्हणजे त्या कॉन्टेक्स्ट मध्ये ठेवून मला आणि एक विषय माझ्या डोक्यात थोडासा असा आहे की म्हणजे भारतातलं स्पेशली महाराष्ट्रातलं जे सेवाभावी क्षेत्र आहे आपण ज्याला म्हणतो व्हॉलंटरी सेक्टर आहे, तर तो खूप बदलताना मी पाहिला. कारण बाबा त्या याच्यात फुल टाइम तर त्याच्यामुळे ते कसं बदलत गेलंय आणि मग आयडिओलॉजीचा भाग कसा आहे त्याच्यात, असं काहीतरी पुढे मागे मला लिहायला खरं तर आवडेल. किंवा म्हणजे आपली फॅमिली या याच्यात एम्बेड करून कसं सगळं ते पाहिलं, पण पूर्णतः पर्सनल नसेल पण त्याच्यात त्याला एक पूर्ण सामाजिक, आर्थिक आणि काय पॉलिटिकल सुद्धा सांस्कृतिक सगळा संदर्भ देत ते बघणं, असं एक थोडंसं मला लहान असताना मला फार वाटायचं की आपण सिनेमा काढला सिनेमा, पण ते काही म्हणजे ते म्हटलं तसं आळस हा एक असल्यामुळे त्याच्यासाठीचे कष्ट वगैरे ते पुढे काही झालं नाही. नुसतंच फॅन्टसीज या याच्यावर, त्या फॅन्टसीज या लेवलला बऱ्याच गोष्टी राहिल्या तशाच राहतील असं. आणि त्याचं कारण काय आहे की आळस का काय वाटते का कुठेतरी एक न्यूनगंड असणं असं तुला जाणवतं का? आणि मग तो ओव्हरकम करायला पाहिजे. म्हणजे आपण जे म्हणतो मानसशास्त्र आणि एकूण आता ज्या पद्धतीने काउन्सिलिंग होतं आणि सगळंच म्हणजे उपचारही घेतले जातात, तर कालच संजोत देशपांडेच्या पुस्तकाविषयी ऍक्च्युली म्हणजे ते मानसशास्त्राविषयी आणि स्वतः मेंटल हेल्थ जे ऍक्सेस करतात, जसं काल तिथे अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी फार छान बोलले स्वतःच्या अनुभवावर. तर तसं पण थोडं आहे. मी म्हटलं तसं की सगळी आपली कौटुंबिक पार्श्वभूमी वेगळी असल्यामुळे मला कायम आउट ऑफ प्लेसचा एक फील खूप स्ट्रॉंग होता. म्हणजे शाळेत असताना पण मी अत्यंत एका मध्यमवर्गीय आणि टिपिकल ब्राह्मणी हे असलेल्या म्हणजे माझी तुकडी असल्यामुळे टिपिकल त्या ह्याच्यात होतं आणि मला कुठेच असं सापडायचं नाही की तिथे जे आहे म्हणजे आय वॉज ऑलवेज काहीतरी वेगळं. मग ते तिथेच आहोत असं दाखवायचं एक काहीतरी किंवा घराविषयी फारसं बोलायचं नाही वगैरे असं करत ते कुठेतरी मे बी पर्सनॅलिटीवर झाला तसा परिणाम. पण मी म्हटलं तसं की हे या सगळ्यातून काय मिळालं ते नंतर काही वर्षांनी लक्षात आलं की मे बी स्ट्रॉंग होणं असेल, इंडिपेंडंट होणं असेल, तर ते सगळं मला वाटतं. आणि त्याच्यात मग परत स्त्री चळवळीचं ते एक वैचारिक हे तुझ्या वागण्यातून बोलण्यातून कळत असल्यामुळे त्याचं आता लक्षात येतंय की आपण खरंच म्हणजे जरी तेव्हा वाटलं तरी आपण लकी आहोतच. की आता तू जवळजवळ सिंगल वुमन आहेस, त्याला 15-1 वर्ष झाली मला वाटतं, 10-15 वर्ष तर झाली.
जास्तीत झाली. तर तिथे तुला काही फरक जाणवतो का, की तेव्हा लोक सिंगल वुमनकडे कसे बघत होते, डिवोर्स घेतलाय म्हटल्यावर काय म्हणत होती, आणि आता हळूहळू काहीतरी बदल होतोय? बदल नक्की होत असावा, पण माझ्या बाबतीत स्पेशली एक तर असं आहे की मला काही फार अगदी खरं सांगायचं तर फार फरक पडत नाही, की म्हणजे लोक म्हणजे ती सवय झाल्यास तसंही असेल, किंवा मी ज्या बॅकग्राऊंड मधून येते एका विशिष्ट जातीच्या वर्गाच्या, तर त्याच्यामुळेही असेल की मला थोडंसं नाही म्हटलं तरी एक म्हणजे मला ते प्रोटेक्शन सारखं आहे. मी जर का हे कुठल्या दुसऱ्या जातीत असते, मे बी वेगळ्या वर्गात असते, तर हे कदाचित मला खूप जास्ती जाणवलं असतं की लोक माझ्याशी एका वेगळ्या पद्धतीने बोलले असते माझ्याविषयी किंवा वागले असते असं मला वाटतं. आता ते तसे वागत नसावेत असं मला वाटतं, की किंवा ते मी म्हटलं तसं की मला फार त्याने काही फरक पडत नाही, त्याच्यामुळेही असेल. पण मला असं वाटतं फरक समाजामध्ये आणि मला असं वाटतं की आपले काय आपल्या याच्यातल्या काही म्हणजे ममता बॅनर्जी असतील किंवा अजून काही असते, उमा भारती पण असतील की ज्या सिंगल हे आहे, तर तसं पण मला वाटतं ते आता त्या ह्याच्यात बऱ्यापैकी त्या स्ट्रॉंग आणि हे असल्यामुळे लोकांना थोडी थोडी सवय पण व्हायला लागली असं मला वाटतंय. आणि आता एकूण तुझा पुढे काय करण्याचं आहे, म्हणजे करिअरच्या संदर्भात तू आता 50शी ओलांडलेली व्यक्ती आहेस, तर करिअरच्या बाबतीत काय करण्याचा प्लॅन आहे तुझा? एक तर म्हणजे मला हे जे आमचं कातकरी वगैरे लोकांसोबत काम चालतं ते मला करायला आवडतं, पण मला असं वाटतं की ते थोडं जरा कॉस्मेटिक लेवलला आता चाललंय, त्याच्यामुळे जास्ती त्यांची स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्डिंग किंवा क्षमता बांधणी त्यांची हे जास्ती मोठ्या प्रमाणावर आम्ही कसं करू शकू हे आम्हाला बघायचंय. एक मला थोडंसं आमच्या भागातल्या काही काही ज्या अशा स्ट्रॉंग वुमेन आहेत, शांताबाई वर्वेन सारख्या, तर त्यांचं मला असं वाटतं की काहीतरी त्यांच्याविषयी आता खरंच लिहायला पाहिजे, किंवा त्यांचे म्हणून जे झगडे असतात किंवा त्यांचे स्वतःचं त्यांचं काय म्हणायचं लढा नाही, एजन्सी त्यांची दाखवणारं जे हे असतं ना, तर ते तशा छोट्या छोट्या गोष्टी पण हे करून, किंवा आम्ही एक जो कौटुंबिक हिंसाचाराचा एक आम्ही अभ्यास केला होता काही 2-4 वर्षांपूर्वी, की ब्रिटिश अकॅडमीचं त्याला हे होतं, आणि त्याच्यात पण आम्हाला दिसलं की बायकांचे खूप वेगवेगळे हे असतात, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने डिफेन्स मेकॅनिझम असतो आणि प्रोटेस्ट म्हणायचं तुम्हाला, की प्रोटेस्ट पण असतात, तर तशा पद्धतीचं काहीतरी त्याच्यावर पण एक डॉक्युमेंटेशन सारखं म्हणजे ऑलरेडी झालेलं पण आहे, पण आमच्या भागातल्या काही. आणि दुसरं म्हणजे अशा ज्या महिला आहेत वेगवेगळ्या, तर त्यांचं काही नेटवर्क सारखं नसेल तर ते करायला मदत करावं, किंवा अशा पद्धतीचं, आणि कनेक्टिंग एकमेकांना. की मला शहरात पण बरेचदा असे खरंच वेल मिनिंग आणि ज्यांना मदत करायची आहे असे लोक भेटतात आणि त्यांना माहिती नसतं, किंवा तर त्यांची एकमेकांशी गाठ घालून देणं, किंवा असं थोडंसं आहे डोक्यात. आणि रिसर्चच्या संदर्भात काही करायचंय, म्हणजे पोस्ट डॉक वगैरे असं का? पोस्ट डॉक माझं एकदा IIT बॉम्बे सोबत करून झालंय. तिथे काय विषय होता? तिथे असा काही आमचा पर्टिक्युलर आम्ही विषय ठेवला नव्हता. आधी आमचं लास्ट माईल म्हणजे पॉलिसीज ज्या असतात त्या अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचताना काय काय त्याच्यात अडचणी वगैरे असं ते थोडंसं होतं. पण मग ते करत असतानाच IIT तर्फेच हा कौटुंबिक हिंसाचाराचा जो प्रोजेक्ट होता तो IITच्याच तर्फे आम्ही केला होता, की महाराष्ट्रामधल्या साधारण 180 लोकांच्या आम्ही म्हणजे हिंसाचार ज्या पीडित महिला आहेत त्या असतील, वकील, डॉक्टर्स, संस्था आणि बाकी पण समाजातले काही सदस्य असं म्हणून आम्ही त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या आणि त्याच्यावर आधारित. आणि सिमिलरली पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये पण असाच अभ्यास केला होता, म्हणजे प्रत्येक या 3 राज्यांचा तो अभ्यास होता, त्याच्यामुळे तो एक अभ्यास केला होता. आणि मला ॲग्रिकल्चरल टेनन्सीवर अभ्यास करायला, म्हणजे वाट्यानी खंडानी जे शेती घेतात ना, तर त्याच्या संदर्भात अभ्यास करायला एक रिसर्च ग्रांट मिळाली होती. आणि त्याच्यात आम्ही कातकरी लोकांचा जास्ती यांनी अभ्यास केला होता, की ते आता जसं शेती घ्यायला लागले तर कसे काय त्यांना अडचणी काय येत आहेत, किंवा त्यांनी काय त्यांच्यामध्ये बदल काय होतोय. तर थोडंसं एक असं दिसलं की आता ते शेतकरी अशी त्यांची आयडेंटिटी थोडी हे होती, त्याच्यामुळे समाजातलं त्यांचं स्थान पण थोडं बदलत चाललंय, किंवा मुलांना आता ते जसं मायग्रेशन त्यांचं कमी करायची गरज, म्हणजे कमी होत जात आहे हळूहळू, त्यामुळे मुलांची शाळा पण जास्ती दिवस मुलं शाळेत जाऊ शकतात, तर असे छोटे छोटे बदल होतात. तर अशा पद्धतीचे मला बदल, सामाजिक बदल काय काय आहेत तर त्यांचंही काही त्याच्यावरही अभ्यास करायला आवडेल खरं.
पण आता ग्रामीण वास्तव बघता असं तुला वाटतं की जीवनसंस्थेचं तिथे राहून काम करणं हे जास्ती अवघड झालंय का सोपं झालंय? म्हणजे जेव्हा 80 वगैरे साली 80च्या दशकात जेव्हा जीवननी तिथे काम सुरू केलं तेव्हा एक तर तिथे रस्ते मी म्हटलं तसं फारसे नव्हते. बस एक कोळवण गावापर्यंतच बस यायची आणि ती पण दिवसातून एकदा दोनदा. तर ही सगळीच परिस्थिती खूप बदलली. तिथे जमिनीला एवढा रेट आहे की काही लोकांनी जमिनी विकून म्हणजे लिटरली असे खूप मोठे मोठे बंगले, मोठमोठ्या गाड्या आणि असं. आणि पण असंही दिसतंय की ते सगळा पैसा तो गेला पण. म्हणजे आता मोठी गाडी दारात उभी आणि पेट्रोलला पैसे नाही, किंवा त्याच घरातली बाई लपत छप्पत जाऊन दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करते हे कारण की पैसे नाहीत असंही दिसतंय. त्याच्यामुळे तिकडचा तो जो एक, आणि आता तिथे दवाखाना ऍक्सेस पण वाढला ना खूप जास्ती, की म्हणजे आता पुण्यात यायला काहीच नाही. त्याच्यामुळे तसं जे आधीचे आरोग्य वगैरे असे जे काही विषय होते ते आता त्या मानाने त्याची हे कमी झाली. म्हणजे काय गरज त्याची थोडी कमी झाली आहे. पण हे होत असतानाच दुसरे काही त्याच्यात आता आम्हाला विषय दिसत आहेत की जसं तिथे आता थोडं अँझायटी, डिप्रेशन सारखे जे मानसिक हे आहेत तर त्याचं प्रमाण थोडं वाढताना दिसतंय. मग आम्ही एक असा काय म्हणायचं बेअरफूट काउन्सिलर सारखं आपल्याला मेंटल हेल्थच्या हिशोबाने, तर तसे आम्ही काही साधना विलेज आणि जीवन संस्था यांनी आम्ही काही गावातल्या प्रत्येक गावातली एक एक महिला असं घेऊन त्यांचं काही ट्रेनिंग आम्ही केली की मानसिक आरोग्य म्हणजे काय, कशा ओळखायच्या असतात, अर्ली साईन्स, अँझायटी असं थोडे. आणि मग असं वाटतं की त्या अनुषंगानेच थोडं अजून काम त्या क्षेत्रातलं वाढवावं, कारण की ते तिथे रिलेव्हंट आहे आता, त्याची गरज तिथे वाटते आहे. आणि कातकरी लोकांसारखे जे जमीन नसल्यामुळे किंवा असे बाकी त्यांच्या याच्यामुळे की शिक्षण कमी आहे, दारूचं प्रमाण, तर ते आहेत तसेच ऑलमोस्ट राहिलेले आहेत ना, ते त्यांच्यासाठी काय करता येईल, म्हणजे काही रोजगाराच्या संधी असतील का, किंवा तर तसं थोडं ते प्रयत्न जास्ती करावेत असं एक वाटतं. दारूचं प्रमाण तिथे आता वाढलं आहे का आहे तसंच आहे? आणि त्यामुळे डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे कातकऱ्यांमध्ये म्हण किंवा जवळमध्ये राहणाऱ्या एकूण ग्रामस्थांमध्ये दारूचं प्रमाण वाढतंय का असं काही दिसत नाही खास? दारू कायमच म्हणजे गेल्या काही वर्षात ना पहिल्यापासून. आम्ही ऍक्च्युली 2001च्या आसपास जेव्हा पुण्यात पण दारूबंदीचं एक मोठं चालू होतं तेव्हा आमच्या भागात पण आम्ही प्रयत्न केले होते मावळमध्ये की तिथेही, कारण की नवसागर आणि काय गुळ, काळा गुळ वगैरे भट्ट्या चालू होत्या. मग ऍक्च्युली शांताबाई वगैरे तिकडच्याच बायकांनी पुढाकार घेऊन जाऊन तो गुळ दुकानातून काढायचा, फेकून द्यायचा भट्ट्या. किंवा एक आम्ही हे पण केलं होतं की तिकडच्या ग्रामसभेनी म्हणजे महिलांनी ते आडवी बाटली उभी तर तसा ठराव करून की आमच्या भागात दारूचं दुकान होऊ द्यायचं नाही असं ते केलेलं. आणि तो ठराव आम्हाला नंतरच्या काही वर्षात खूप कामाला आला की जेव्हा चायनीज असं म्हणून जे दारूची दुकानं चालायची तर त्याच्या वेळेला जाऊन पोलिसांना, पोलीस अधीक्षक जे आहेत ग्रामीणचे, त्यांना जाऊन भेटणं की बघा ठराव केलेला आहे असं म्हणून, असं आम्हाला 3-4 वेळेला त्याचा फायदा झाला की आम्ही तेव्हा ते केलं होतं. आणि तेव्हा या शांताबाई, बेबीताई वगैरे ज्या लोकल तिकडच्या होत्या त्यांनीच तो जास्ती पुढाकार घेतला. म्हणजे सुरुवातीला मी पण होते त्यांच्यात आणि नंतर मी इंग्लंडला काही महिने गेले, पण त्याच्यानंतर यांनी सगळ्यांनी ते पुढे लावून धरलं आणि चांगलं हे केलं. सेंद्रिय शेतीच्या संदर्भात तुला म्हणजे कन्सर्न तर आहेच की वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे वगैरे, तर त्या संदर्भात तुझा अनुभव कसा आहे? म्हणजे जवळच्या भागामध्ये म्हण किंवा ऐकून आपलं वसुधा सरदारचं मोठं काम आहे त्या संदर्भात. जवळच्या भागात वगैरे खतं आणि हे टाकतातच, ज्यांना ते परवडत नाही तसे लोक ते कमी टाकतात असंही दिसतं. म्हणजे किंवा असंही थोडंसं दिसतं कुठेतरी की हातसडीचा तांदूळ आहे असं सांगून खरं तर तो सिंगल पॉलिशचा असतो, किंवा म्हणजे अत्यंत लूजली की नाही नाही हा सेंद्रिय आहे असं म्हणून असं अत्यंत लूजली टर्म्स वापरून असंही बऱ्यापैकी दिसतं. म्हणजे खरोखर सेंद्रिय असं मला खरोखर शंका आहे की खरंच तसं ते कितपत असतं. पण म्हणजे पर्यावरणीय दृष्टीने किंवा इव्हन इक्विटी वगैरेच्या यांनी पण की नाहीतर, कारण बियाणं जे आहे, खतं जे आहे हे सगळे मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या कंट्रोल असलेली असतात ना, आणि त्याच्यामुळे मग तिकडचं जे शहाणपण वापरून लोक शेती करायचे तर ते त्याला पण खूप, त्याच्यावरही खूप परिणाम झाले. त्याच्यामुळे सेंद्रिय शेती ही नुसती तेवढ्या पर्यावरणापुरती नाही तर त्याला खूप जास्ती पदर आहेत असं मला वाटतं. त्याच्यामुळे तो एक अत्यंत ती महत्वाची चळवळ आहे. आणि म्हणजे त्यांचं रेग्युलरली त्यांचा माल घेणं एवढंच सध्या तरी माझं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि मग फायनली भविष्यामध्ये काय करायचं असं ठरलंय का? अजून त्या प्रोसेसमध्ये आहेस?
मी अगदी सांगायचं तर फार प्लॅन करून काही करायचं हे माझ्या स्वभावातच रक्तात नाही. नसल्यामुळे रक्तातच नसल्यामुळे. स्वभावात नसल्यामुळे मला असं काही सांगायलाही कठीण आहे. पण याच क्षेत्रात काम करत राहायचं हे मात्र आहे की हे आवडतं. कारण म्हणजे आवडतं आणि पुढे काय कारण की मी द नेचर कन्झर्वन्सी नावाच्या एका इंटरनॅशनल संस्थेत काम करत होते. घोड नदीच्या खोऱ्यात तो प्रकल्प चालू आहे. पण काही गोष्टी न पटल्यामुळे किंवा काही पर्सनल कारणाने मी आता नुकत्यातच तिथून बाहेर पडली आहे. आणि त्याच्यामुळे आता सध्या तरी काय कामं चालली आहेत आसपास ते जास्ती मोकळेपणाने बघणं असं मनात आहे की आणि मग फ्रीलान्सच रिसर्च आणि इम्प्लिमेंटेशन पण असेल असं थोडं दोन्ही बॅलन्स करता येईल असं. आणि मी ऍक्च्युली मला शिकवायला फारसं फुल टाइम आवडत नाही म्हणजे अकॅडमिक फुल टाइम हे काही माझ्या प्रकृतीला झेपणारं नाही. पण मला थोडं काय म्हणायचं जसं मी सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये मी अँथ्रोपॉलॉजीचा एक छोटा कोर्स बरेच वर्ष शिकवत होते. तर तशा किंवा IIT मध्ये पण मी क्वालिटेटिव्ह रिसर्च मेथड्सचा कोर्स मास्टर्स आणि काही PhD स्टुडंट्ससाठी पण शिकवत होते. तर तसं मला आवडतं वेगवेगळ्या पद्धतीने बदलत्या गोष्टी करणे आणि नवं नवं काहीतरी आणि जमेल तसं चळवळीशी पण काही कार्यक्रम किंवा ह्याच्यात असंही जितकं करता येईल तितकं म्हणजे सामाजिक बांधिलकी ही तुझ्या अगदी रूटमध्ये आहे. हो असं तुला वाटतं? कारण मला असं वाटतं प्रत्येकाला खरं तर तिथे असायलाच पाहिजे. आणि म्हणजे जर का आपल्याला समाज चांगला ठेवायचा असेल चांगल्याकडे न्यायचा असेल तर ते आपली प्रत्येकाचीच जबाबदारी. म्हणजे ह्याच्यात काही आपण खरं फार हे करतोय असं नाही. खरं प्रत्येकाने थोडं करायला पाहिजे आणि स्वतःच्या बाहेर जाऊन बघायला पाहिजे. म्हणजे आणि मला असं वाटतं की ज्यांना असं फ्रस्ट्रेशन मेंटल हे डिप्रेशन वगैरे असतं ना तर त्याच्यात मलाही स्वतःला हे जाणवलेलं आहे की जेव्हा आपण स्वतःच्या बाहेर जाऊन काही विचार करतो तेव्हा त्या मानसिक याच्यातून पण आपल्याला बाहेर यायला खूप मदत होते. नाही तर आपण तेवढ्याच पुरतं आपल्या पुरतं म्हणजे दुसऱ्याला मदत करून जे काही एक वेगळं तर खरंच वेगळं असतं. म्हणजे आधी मला वाटायचं की काय लोक असं म्हणतात पण आता लक्षात आलं नाही ते खरंच वेगळं असतं. आणि ते आपल्याला आपल्या त्या छोट्याशा काहीतरी गोष्टीपासून तो भयंकर मोठा प्रॉब्लेम आहे अशा वाटण्यापासून पण ते आपल्याला मुक्त करत जातं. त्याच्यामुळे ते जास्त टिकणार असतं समाधान. आणि असं मला असं वाटतं तुझ्या भविष्याच्या सगळ्या प्लॅन्ससाठी खूप शुभेच्छा. आणि तू म्हणजे ते प्लॅन्स व्हावे यासाठी शुभेच्छा आणि ते प्रत्यक्षात यावे यासाठी अजून शुभेच्छा. मला असं वाटतं की थोडंसं तू मगाशी बुद्धिझमचं म्हणालीस ना की ते पण आहे की फार म्हणजे लेटिंग गो सारखं की जे होईल ते होईल की काय म्हणजे. आणि मला डेस्टिनेशन असं मला वाटतं कधीच फारसं म्हणजे प्रोसेस मध्ये इंटरेस्ट मला जर्नी मला जास्त ती आवडते. त्याच्यामुळे असं छान तुझा जर्नी होऊ दे मोकळेपणाने. खूप शुभेच्छा त्यासाठी. आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मिळून साऱ्या जणीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.